ज्येष्ठा गौरीला या रंगाची साडी चुकूनही नेसवू नका, नाहीतर लक्ष्मी घरात कधीच पाऊल ठेवणार नाही. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, गौरीला हा रंग नेसवला तर घरात दारिद्र्य आणि अशांती कायमची येईल. हा रंग देवीला चुकूनही नेसवू नका, नाहीतर संपत्तीचं घर रिकामे होईल. मित्रांनो, आपल्याकडे गणेशोत्सव म्हटलं की आनंद, उत्साह आणि श्रद्धेचं पर्व. आणि त्याच गणेशोत्सवात एक वेगळीच गोड परंपरा आहे ज्येष्ठा गौरी पूजनाची. आपल्या आई, बहिणी, माता भगिनी या पूजेचं विशेष आकर्षण असतात. पण तुम्हाला माहिती आहे का की या पूजेमध्ये साडीचा रंग फक्त रंग नसतो, तो लक्ष्मीच्या आगमनाचा, सुख समृद्धीचा आणि कधीकधी दारिद्र्याचा संकेत असतो. होय, जर तुम्ही चुकीच्या रंगाची साडी ज्येष्ठा गौरीला नेसवली तर त्याचे परिणाम तुमच्या आयुष्यावर इतके भयंकर होऊ शकतात की तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 2025 मधील ज्येष्ठा गौरीचे अचूक मुहूर्त, कोणते रंग नेसवावेत आणि कोणते टाळावेत, काळ्या रंगाचा गूढ अर्थ, त्यामागचा भयानक अर्थ. घरी 2025 मधील ज्येष्ठा गौरीचे शुभ मुहूर्त. गौरी पूजेसाठी मुहूर्ताला खूप महत्त्व असतं. योग्य मुहूर्तातच आवाहन, पूजन आणि विसर्जन झालं पाहिजे, नाहीतर पूजेचं पूर्ण फळ मिळत नाही. गौरी आवाहन तारीख 31 ऑगस्ट 2025 रविवारी. वेळ सकाळपासून सायंकाळी 5:27 पर्यंत, म्हणजे 5:27 पर्यंत. नक्षत्र अनुराधा. हा दिवस म्हणजे देवीला आपल्या घरी आमंत्रण देण्याचा दिवस. अनुराधा नक्षत्रात गौरीचं आवाहन केल्याने घरात समृद्धीचं स्थैर्य येतं, वादविवाद कमी होतात आणि आई लक्ष्मीचे आशीर्वाद कायम राहतात. गौरीपूजन तारीख 1 सप्टेंबर 2025 सोमवार. वेळ सकाळी 5:59 वाजता सुरू होऊन संध्याकाळी 6:43 वाजेपर्यंत, म्हणजे एकूण कालावधी 12 तास 43 मिनिटांचा आहे. नक्षत्र ज्येष्ठा. या दिवशी केलेली पूजा म्हणजेच खरी फलदायी पूजा. ज्येष्ठा नक्षत्रात गौरीपूजन झाल्यास स्त्रियांना अखंड सौभाग्य लाभतं, घरात पैशाचा ओघ वाढतो आणि आजार, संकट दूर होतात. आता गौरी विसर्जन तारीख 2 सप्टेंबर 2025 मंगळवारी. वेळ सकाळपासून रात्री 9:51 वाजेपर्यंत. नक्षत्र मूळ. या दिवशी गौरीला निरोप दिला जातो. मूळ नक्षत्रात विसर्जन केल्याने नकारात्मक शक्तींचा नाश होतो आणि घरात शांतता व समाधान टिकून राहतं. या दिवशी या 3 दिवसांमध्ये केलेल्या प्रत्येक कृतीचा थेट संबंध लक्ष्मीच्या कृपेशी असतो. वेळ चुकली किंवा चुकीची गोष्ट केली तर दैवी कृपा दूर जाऊन घरात अपयश, कर्ज आणि अडथळे निर्माण होतात. आता रंगांचं गूढ. कोणता रंग देवीला प्रिय आहे, कोणता अप्रिय आहे? भारतीय संस्कृतीत रंग फक्त रंग नसतात, प्रत्येक रंगाचं एक दैवी तत्व, एक प्रतीक असतं. गौरीपूजेत तर रंगांना विशेष महत्त्व आहे. शुभ रंग कोणते? पिवळा. पिवळा रंग ज्ञान, समृद्धी, अध्यात्म. तसेच हिरवा, नवीन सुरुवात, चैतन्य, संपन्नता. लाल रंग वैवाहिक सौख्य, पतीचं दीर्घायुष्य, सौंदर्य. गुलाबी प्रेम, ऐश्वर्य, सुख, समृद्धी यांचं प्रतीक. आता टाळावयाचे रंग. काळा रंग. काळा रंग शनीचं प्रतीक आहे. तो दुःख, अंधकार, शोक, दुर्भाग्य आणि दारिद्र्याचं प्रतीक मानला जातो. गौरीला काळी साडी नेसवल्यास घरातील धनलक्ष्मी दूर जाते. वैवाहिक जीवनात अडचणी वाढतात आणि आजार, संकट वाढू लागतात. मित्रांनो, म्हणूनच म्हटलं जातं की गौरीला काळा रंग कधीच नेसवू नये. हा रंग म्हणजे अंधाराचा द्योतक आहे. ज्येष्ठा गौरी म्हणजेच लक्ष्मीचं मूर्त स्वरूप आहे आणि लक्ष्मीला अंधार नाही, प्रकाश आवडतो. म्हणूनच उज्ज्वल रंग निवडा, काळा टाळा. पत्रींचं महत्त्व. या दिवशी ज्येष्ठा गौरीला वाहणाऱ्या पत्रींचं महत्त्व. गणेशाप्रमाणे 21 प्रकारची पत्री अर्पण केली जाते. दुर्वा गणपतीला प्रिय, आंबा पान समृद्धीचं प्रतीक, बेलपत्र त्रिदेवांचा आशीर्वाद, शमीपत्र शत्रुनाशक, तुळस पवित्रता व सौभाग्य. पण लक्षात ठेवा, चुकीची पत्री अर्पण केल्यास पूजेचं फल नष्ट होतं. म्हणून नेहमी शुद्ध आणि योग्य पत्रीच वापरावी. गौरीपूजेच्या दिवशी पिवळ्या साडीमध्ये गौरीला नेसवा, हिरव्या बांगड्या चढवा आणि गुलाबाचं फूल अर्पण करा. हे 3 उपाय केले तर घरात लक्ष्मीचं आगमन निश्चित आहे.
ज्येष्ठा गौरी यांना चुकूनही नेसवू नका या रंगाची साडी. मित्रांनो, रंगांचा आपल्या आयुष्यावर किती खोल परिणाम होतो हे आपण नेहमीच अनुभवतो. पिवळा रंग पाहिला की आनंद येतो, हिरवा रंग पाहिला की डोळ्यांना थंडावा मिळतो, पण काळा रंग म्हणजे शनीची छाया. हा रंग गूढ आहे, पण त्यामध्ये एक वेगळंच दुःख दडलेलं असतं. काळा रंग म्हणजे शोकाचा रंग. तो दारिद्र्याचं प्रतीक आणि आयुष्यातील नकारात्मक ऊर्जेचं केंद्र आहे. ज्येष्ठा गौरी म्हणजेच लक्ष्मी, लक्ष्मीचं स्वरूप म्हणजेच प्रकाश, सौंदर्य, ऐश्वर्य. जर तिला आपला अंधकाराचं प्रतीक असलेला रंग नेसवला तर ती का प्रसन्न होईल? उत्तर आहे नाही. ती रुसून जाईल आणि अशा घरात सुख, समृद्धी, पैसा कधीच टिकणार नाही. म्हणूनच म्हणतात, कधीही ज्येष्ठा गौरीला काळी साडी नेसवू नका, नाहीतर लक्ष्मी तुमच्या घराच्या दारात उभं राहून परत जाईल आणि तुमचं नशीब कायमचं बंद होईल. काळा रंग का टाळावा? शनीचा प्रभाव. काळा रंग शनी ग्रहाशी जोडलेला आहे. शनीचा परिणाम आला की अडथळे, केस, वाद, कर्ज वाढतात. दारिद्र्याचं प्रतीक काळी साडी म्हणजे अंधकार, ज्यामुळे घरात पैशाची चळवळ थांबते. शोकाची छाया. काळ्या रंगाला शोकाचा रंग म्हटलं जातं. देवीसमोर शोक व्यक्त करणं अपशकुनी मानलं जातं. आरोग्यावर परिणाम. काळा रंग नकारात्मक ऊर्जा खेचतो, त्यामुळे मानसिक ताण व आजार वाढतात. लक्ष्मी देवीला प्रिय वस्तू, गौरीपूजेत काही गोष्टी अर्पण केल्यास देवी तृप्त होते आणि घरात सुख, समृद्धी कायम राहते. पिवळी साडी. लक्ष्मीला पिवळा रंग आवडतो. तो समृद्धी आणि ज्ञानाचं प्रतीक आहे. गुलाबाचं फूल. गुलाबी किंवा लाल गुलाब अर्पण केल्यास प्रेम आणि ऐश्वर्य वाढीस लागतं. तसेच हिरव्या बांगड्या वैवाहिक जीवनात सौख्य आणतात. सोन्याचा अलंकार ऐश्वर्याचं प्रतीक आहे. देवीला सुवर्ण नेहमीच प्रिय आहे. तांदळाचे दाणे. पांढरे तांदूळ पवित्रतेचं प्रतीक मानले जातात. नारळ पूर्णत्वाचं प्रतीक. देवीला नारळ अर्पण करणे म्हणजे आपल्या इच्छा तिच्या चरणी अर्पण करणं. असं म्हणतात की जो कोणी विसर्जनाआधी गौरीला पिवळं फूल, हिरवी बांगडी आणि एक गोड पदार्थ अर्पण करतो, त्याच्या घरातून दारिद्र्य कायमचं निघून जातं आणि लक्ष्मी तिथेच स्थिरावते. पत्रींचं गूढ. 21 पत्रींचं रहस्य असं आहे, गौरीपूजेत पत्रीला अतिशय महत्त्व आहे. पत्री म्हणजे फक्त पाने नाहीत, तर ती वेगवेगळ्या देवतांच्या शक्तींचं प्रतीक आहेत. या प्रत्येक पत्रीमध्ये एक वेगळी ऊर्जा आहे. चुकीची पत्री अर्पण केली तर संकट वाढतात आणि योग्य पत्री अर्पण केली तर देवी स्वतः घरात वास करते. म्हणून मित्रांनो, गौरीला आणताना जितकं महत्त्व आहे तितकंच विसर्जन करतानाही आहे. विसर्जन म्हणजे फक्त मूर्ती पाण्यात सोडणं नव्हे, तर देवीला नम्रपणे निरोप देऊन तिला पुन्हा आपल्या घरी येण्याचं निमंत्रण देणं आहे. विसर्जनाला जाताना गौरी माता की जय अशा घोषणा द्या. पाण्यात सोडण्यापूर्वी देवीला फुलं, अक्षता आणि नारळ अर्पण करा. विसर्जनानंतर पाण्याचा थेंब घेऊन डोक्यावर लावा. हे देवीची कृपा घरात टिकवून ठेवतं. लक्षात ठेवा, विसर्जन म्हणजे शेवट नव्हे, तर नव्या सुरुवातीचं वचन आहे. देवी जाते, पण तिचा आशीर्वाद घरात कायम राहतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.